घोडेगावमध्ये घोडेश्वरी मंदिरानजीक पालात राहणाऱ्या मैना साहेबराव चव्हाण या महिलेचा रविवारी पहाटे तिच्याच पालात तलवार आणि चाकूने भोगसून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आलाय। या प्रकरणी अक्षय शिवराम शिंदे आणि सागर शिवराम शिंदे या सख्ख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघही भाऊ गावामधून पसार झालेत। मयत मैना चव्हाण हिचे शिंदे बंधूंच्या वडिलांशी अनैतिक संबंध होते, त्यातूनच हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ही दोनही कुटुंबे डवरी गोसावी समाजाची असून दोघांची ही पालं एकमेकांच्या जवळच आहेत। आपल्या बापाने हिच्या नादी लागून आपल्या आईला सोडून दिलं, हा राग या दोनही भावांच्या डोक्यामध्ये होता। त्यावरून मध्यंतरी त्यांची मैनाबाईशी भांडणेही झाली होती। रविवारी पहाटे मैनाबाई पालाच्या मागील बाजूस आणि तिचा पती आणि दोन मुले एका बाजूस झोपलेली होती। शिंदे बंधू मागच्या बाजूने पालामध्ये शिरले आणि झोपेत असलेल्या मैनाबाईवर एकामागून एक तलवार आणि चाकूने वार केले। पोटावर आणि छातीवर वार होताच मैनाबाई मोठ्याने ओरडल्या, तेव्हा तिची मुले आणि पती उठले। त्यांनी शिंदे बंधूंना पकडण्याचा प्रयत्न केला, तेथे त्यांची चांगली झटापटही झाली, पण शिंदे बंधू हातातील हत्यारांसह पळून गेलेत। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सानप हे करीत आहेत। काल मौजे घोडेगाव या ठिकाणी मैनाबाई साहेबराव चव्हाण या महिलेचा चाकूचे वार करून काही खून झालेला आहे। त्या खुनाचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय DYSP कांबळे सो यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली मी स्वतः करत आहोत। सदरील गुन्हा हा काल रोजी सकाळी दाखल झाल्याच्या नंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू ठेवून तात्काळ आणि तपास पथक हे या गुन्ह्यातील जे काही आरोपी आहेत त्यांना शोधण्यासाठी आम्ही रवाना केलेले आहे आणि टॉवर लोकेशन्स नंतर माध्यमांच्या आधारे आणि गोपनीय सूत्रधारांच्या आधारे निश्चितच आपण तात्काळ आरोपींना ताब्यात घेऊ तेव्हा त्यांना आवश्यक ठरले। भारत हराळे सह शंकर नाबदे, C24 तास, सोनई।